हिंमत असेल तर समोरून बोल आमच्याशी. विक्रम? हा विक्रम बोलतोय. माहितीये ना आम्ही कोण होते? विक्रम राजे शिर्के. विक्रम काय झालंय? कोण बोलतोय? नील बोलतोय. फोनवरती तुम्हाला माहिती आहे ना. काय झालं विक्रम? कोणावर चिडला होतास एवढं? कोणावर नाही हो भैया. काय झालं विक्रम? खरं सांग. भैया काही नाही. कोणीतरी मिस कॉल देऊन त्रास देते आम्हाला, बस बाकी काही नाही. जस्ट डोंट वरी. बाय तुम्ही सांगा, तुम्ही फोन कशाला केला होता? सहज केला होता ना? सहज म्हणजे तुम्ही परत कधी आलात ते कळवलं नाही. एनिवे, कसा झाला प्रवास? आणि देवयानी कशी आहे? ठीक आहे. देवयानी आम्हाला उशीर होते. आम्ही 2 मिनिटं. हा हे बघ, तुझा डबा तयार आहे. विक्रम, असा कसा अचानक निघून गेला? सोहम, हे सोहम, सोहम, तू माझी भीती खरी ठरवली. मला सारखी भीती वाटायची की तू माझ्या सोबत असून सुद्धा मी एकटी पडेल. म्हणून मी तुला सारखी म्हणायची की सोहम सांभाळ स्वतःला, पण नाही ऐकलंस ना माझं तू. 2-3 दिवसासाठी बाहेर गावी गेलो होतो ना, तिथे सोहमही आमच्या मागोमाग आला. सोहम? तोच ज्याच्याशी आधी माझं लग्न जमलं होतं. हो माहिती आहे. त्याच काय? आमच्या मागोमाग तोही तिथे आला. त्यांनी विक्रमवर हल्ला केला आणि मला पळवून दिलं. काय? हो नील भैया. प्रियदर्शनी बोलतोय. आम्हाला तुला भेटायचंय, तेही लवकरात लवकर. मला भेटायचंय? कुठे आणि कधी? ओके, येतेस. तो विषय डोक्यातनं काढून टाक. तो विषय तिथेच संपलाय. बाय. तो विषय तिथेच संपला असता तर खूप बरं झालं असतं नील भैया, पण तसं नाहीये.